नमस्कार. शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. श्रोते हो, आज मी वृक्षवल्ली आम्हा सोयरी या विषयाला धरून थोडंसं विवेचन करणार आहे. बघा, आपली सगळे संत होते ते निसर्गात रमणारे होते, किंवा खरं तर ते निसर्गात रमत होते म्हणून संतपदापर्यंत पोचले असंही आपण म्हणू शकतो. अहो, वनस्पती सजीव असतात, त्यांना भावभावना असतात. हा शोध थोर शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी गेल्या शतकामध्ये सप्रमाण हे सिद्ध केलेलं आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन खूप वर्ष मागे आपल्या वेदव्यासांनी महाभारतातील वनपर्वात काय लिहून ठेवलाय, तर वनस्पती केवळ सजीव असतात असं नव्हे, तर त्यांना रस, रूप, गंध, स्पर्श, आलाप या संवेदना असतात. म्हणजे काय, तर रस म्हणजे मुळाद्वारे जमिनीतलं पाणी झाडांची मुळं शोषून घेतात. रूप म्हणजे वेली असतात, त्या वृक्षांकडे आकृष्ट होतात. गंध म्हणजे वनस्पती सुगंध निर्मिती करून प्रजोत्पादन साधतात. त्याच्यानंतर रस, रूप, गंध, स्पर्श, याचं उदाहरण द्यायचं झालं तर उन्हामुळे झाडं करपून जातात, सुकून जातात. आणि आलाप संवेदना, अहो, ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे पानगळती केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होते, झाडाची पानं गळून पडतात. तर इतकंच नव्हे, तर आणिक एक पुराणामध्ये वेदव्यासांनी एक श्लोक उद्धृत केलेला आहे. तर तो असा: यावत भूमंडलित दत्ते सशैल वनम काननम तावत तिष्ठन्ति मेदिन्या संतती पुत्रपौत्रकी. म्हणजे या धर्तीवर जोपर्यंत वनराई, वृक्षवल्ली, डोंगर, सरोवर, पाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही, तुमची मुलं, तुमची नातवंड सुखाने या पृथ्वीवरती विहार कराल आणि जगाल. तर तेव्हा म्हणून निसर्गाचं म्हणजेच पर्यायाने पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करणं हे किती आपल्या अनिवार्य आहे. तर ह्या श्लोकाचं आपण गांभीर्याने मनन करूया. इतकं बोलून वृक्षवल्ली आम्हा सोयरी या विवेचनाचा समारोप इथेच करते. माझे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. धन्यवाद.